नमस्कार मंडळी. समाजातील व्यंग पकडून विनोदाची हास्यचित्र चितारण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, फिल्टरवाड्याचा बच्चन, गौरव मोरे आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब यांच्या प्रेमात आज पुन्हा एकदा येणार आहे द वन अँड ओनली दत्तू मोरे. बघूया या त्रिकुटाची धमाल. Hello everyone, I am Gaurav More from Powai Filter Pada. Thanks brother, thank you so much. नमस्कार सई मॅम. हाय. नमस्कार सर. नमस्कार सर, मला एक सांगाल का, प्रेम म्हणजे काय असतो? ओ माय गॉड. म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं? झुरणं, तिने फोन केला नाही म्हणून रुसणं, की तिचा फोटो फक्त पाकिटात असणं. काय असतो प्रेम? निद्रेच्या कुशीत असताना तिच्या स्वप्नांनी हलकीच मारलेली टपली आणि सकाळी जाग आल्यावर ती स्वप्ने आठवून स्वतःशीच खुदकन हसणं. बघले प्रेम काय? या प्रेमात वेगळी जादू आहे यार. काय असतं अरे प्रेम? हा, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, गौऱ्या आज हे काय बोलतोय? पण ही वाक्य नाही आहेत, लेखकाची चरबी आहे. दोन दिवस झाले 4 वाक्य पाठ करतो. रूमच्या बाहेर आलो की मला वाक्य दिसत होते. ठरवलंच आहे लेखकांनी आणि तिकडल्या टीमने, याला बाहेर येऊच द्यायचा नाही. जाम बेकार क्रिएटिव्हिटी सध्या चालू आहे. इतकं पाणी प्यायलो की आजपर्यंत कधी प्यायलोय नसेल, एवढं लिहिलंय खतरनाक. पण इट्स नथिंग बट इट्स अ प्रोपोडांगा. गौऱ्या, इट्स प्रोपगॅन्डा. सॉरी, इट्स प्रोपगॅन्डा. वाड्या वा. तू जरा गप्प बस ना. रामबा हो हो. पण तुम्हाला खरं सांगू का, आज ही जड वाक्य बोलताना मला अजिबात राग आलेला नाहीये किंवा काहीच असं वाटत नाहीये. का रे? कारण मी एका मुलीच्या प्रेमात पडलोय. तिचं नाव शिवाली आहे. दिसायला खूप सुंदर आहे ती, पण बुद्धीने जरा ठीकठाक आहे. गेली 3 महिने आम्ही एकमेकांना डेट करतोय. फार मजा येते, एकमेकांना भेटतोय आम्ही. पण आता 20 दिवस झाले आम्ही एकमेकांना भेटलोच नाहीये, आम्ही एकमेकांना बघितलं सुद्धा नाहीये. आणि आज ती मला भेटायला येणार आहे, त्यामुळे मी आज प्रचंड खुश आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे. आय एम सो एक्साइटेड. गौरव, हीच आहे ती शिवाली. हाय शिवा. हाय गौरव. हाय. आज 20 दिवसांनी आपण भेटतो यार शिवाली. हो ना दीदी. हाय शिवा. हाय हाय हाय. ए, केसाळ पेपर वेट निघ इथून. म्हणजे आमच्यामध्ये काय झालं? गौरव पेपर वेट नाहीये, माझा लहान भाऊ आहे तू. आयुष्य तुझं लहान भाऊ आहे. सॉरी. हाय बाळा. हाय 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 हाय. हाय बाळा. हाय हाय से हाय. हाय. काय नाव आहे तुझं बाळा? मी शिशूत. काय नाव आहे तुझं? मी शिशूत. तुझं करिअर कुठे ते ना विचारलं.
तुझं नाव विचारलं, नाव काय तुझं? मी शिशूत. गौरव तो लहान आहे, त्याला बोलता येत नाही. त्याचं नाव सुश्रुत आहे. तुला वाटतं मला बोलता येईल? कशाला विचार? आणि हा लहान आहे? हो, आमच्या घरात लहान आहे सगळ्यात. अरे याला लहान म्हणणं म्हणजे गंगा म्हणाला नाकातला केस म्हणण्यासारखं आहे. शी, गौरव खरंच लहान आहे तो. लहान आहे? हो. काय रे बाळा, गालाला काय आमसूल चिकटवलंय? दाढी आहे ती सुश्रुतची. दाढी? हो. एवढा लहान होती एवढी? अगं दाढी आहे ते का दात नाहीये. हा, लहानपणी दुधाची दाढी गेली, आता मुख्य दाढी आली, असं आहे का ते? अरे एवढी दाढी अशी? अरे बाबा तसं नाहीये ते. तो 3 वर्षाचा असल्यापासून बाबांचं रेझर आहे ना उलट फिरवतोय. आता बघ किती दाढी आली आहे त्याला. मोठी दाढी आहे पण वा. बाळा नशीब रेझरच फिरवलंस. इकडे ये. मी काय म्हणतो, काय? आपण दोघे भेटणार होतो ना, ह्याला कशाला आणलंस? अरे आई म्हणाली त्याला घेऊन जा, नाहीतर जायचं नाही घरातून बाहेर. हो काय? हो, मग मी त्याला घेऊन आले सोबत. अरे गोंडू, गोंडू, तुला खेळायचंय ना? मुंगळा आणि मुंगळीचं लग्न लावायचंय की नाही? तर तिथे जायचं आणि तिथे खेळायचं. अजिबात डिस्टर्ब करायचं नाही. दादा आणि दीदी आहे ना, आता अभ्यास करणार आहे. हा चालेल. मी इथे बस. इकडे जा बाळा, इकडे जा. खेळा बस ना यार तू. मी गौरव आणि मुंगळीचं लग्न लावणार. अरे वा. मी गौरव आणि मुंगळीचं लग्न लावणार. एक मिनिट. गौरव आणि मुंगळीचं लग्न. गौरव आणि मुंगळीचं लग्न. गौरव आणि मुंगळीचं लग्न म्हणजे अरे त्याने मुंगळा पाळलाय, त्याचं नाव गौरव ठेवलंय. काय? हो. मुंगळ्याचं नाव गौरव का? नाही, याला काहीच लॉजिक नाहीये. अरे पण त्याने मुंगळ्याचं नाव गौरव का ठेवलं पण? अरे बाबा तुला आवडलं असेल तुझं नाव म्हणून ठेवलं असेल ना. ओके, मुंगळ्याचं नाव गौरव ठेवलंय. मग मुंगळीचं नाव काय, शिवाली ठेवलंय? त्याला तो मुंगळीच म्हणतो. मुंगळी आणि गौरवचं लग्न असंच चालू असतं हो त्याचं. काय? वा 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 वा, मस्त मस्त मस्त. सुशी, आता जाती ते खेळ. हा अजिबात डिस्टर्ब करायचं नाही दीदीला. हा? अरे बापरे. क्या बात आहे यार. अरे किती दिवस झाले मी तुला फोन करतोय, काल पण तुला फोन केला, तू फोन उचललाच नाही माझा यार. बाबा घरी असताना तुझा फोन कसा उचलू रे? त्यांच्या समोर कसं जमणार तुझा फोन उचलायला? तुला माहितीये, तू काल माझा फोन नाही उचललास ना, माझी ऑक्सिजन लेवल कमी झाली होती. काय? का झाली? कारण तू माझा प्राणवायू आहेस. आणि काय काय आहे मी तुझी? सांगू? सांग ना. सांगू? सांग ना. सांगू? काय झालं बाळा? माझा गौरव हरवला. माझा गौरव हरवला. बघू गाडीपेटी बघू. अरे गौरव नाहीये त्याच्यात. अरे हा गौरव नाहीये याच्यात. अरे गजनी, गौरव कशाला बोलतेस तू? मी तर आहे ना, मुंगळा बोल ना. अरे, अरे, मला माझा गौरव पाहिजे ना, तर मी सगळं तोडू फुटून नाही, 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 नाही. ऐक ना कशाला? ऐक ना. नाही करायचं, अरे कोंडू. तो मुंगळा आहे ना, तुझ्या दाढीत गेला असेल. गौरव पुरे झाला. सॉरी. सॉरी नको बोलू. मुंगळा शोध. अरे मी काय? मुंगळा शोध. बरं बाबा शोधतो. बरं मला सांग, तुझा मुंगळा कसा दिसतो? तो ना काळा काळा आहे आणि त्याच्या मानेवर टॅटू आहे, मुंगळा रॉक्स असा. तुझ्या बापाने मुंगळ्याच्या मानेवर टॅटू काढला होता का रे? मुंगळा रॉक्स म्हणून? त्याचं इमॅजिनेशन आहे. ए गोंडू, त्याचं इमॅजिनेशन आहे. अरे असेल यार, ना. आपण भेटायला आलो ना, ह्याला कशाला? मला गौरव पाहिजे म्हणजे पाहिजे. हा, बा, शोधतो ना, शोधतो ना यार, शोधतो ना. हा, गोंडू हट्ट नाही करायचा. हा, गोंडू. गौरव, हा चला. हे गौरव, तू पण शोध. गौरव गौरव. पहिल्यांदा गौरवला शोधतोय यार. गौरव, गौरव. ए गौरव, गौरव. अरे ये बाबा, हे सापडला. आय, तो होता. हा काडीपेटीतच होता. मुंगळी सोबत दहंडी खेळत होता. अच्छा. बोलले होते ना. काडीपेटीतच कशाला बोलले होते तुला? काडी पेटीतच होता. बरं सापडला बाळा. Very आता good, ये इकडे इकडे. सॉरी गौरव. बघ आता दादाला आणि दीदीला डिस्टर्ब करायचं नाही. हा, अजिबात डिस्टर्ब करायचं नाही. हा, गौरव, काय खेळायचं. करतोय? काय नाही करत, त्याला मी सांगितलं की खेळायचं, आता डिस्टर्ब करायचं नाही. ओके हा, नाहीतर बुटा सकट पाय घशात घालील. लक्षात ठेवा. गौरव. काय नाही मला काय सांगितलं त्याला काय असं. येस, गुड बॉय. या गौरव माकडा बोकडा जास्त नाटकी करू नको. आम्हाला बोला. नाही आता तुला दाखवतो. आता तुझं ना मी लग्नच लावतो बरोबर. हा बस बोंबलत तू गेला.
कधी कधी कळतच नाही बाबा या सुश्रुतचं काय करायचं मी. विका ना त्याला. गौरव पुरे झालं यार. खूप झालं मगाचपासून तुझं. सॉरी सॉरी. गोंडू उठ. आपण जाऊया का हो आता? हो हो. राग आल्यावर किती छान दिसतेस ग. गप्प बस. कितना हसीना चेहरा, कितनी प्यारी आंखें. गप्प बस. बड़ी फुर्सत से बना होगा तुमको बनाने वाले ने. पुरे झाला. शपथ सांगतोय, चिडलीस की फार गोड दिसतेस. अजून काय सांगू? सांग सांगू सांग सांगू सांग. ए नाचो. केला ना. गौरव आणि मुंगळीच्या लग्नाची हळद सुरू झालेली आहे. ए, भजन. काका काका मी यांच्या लग्नासाठी ना नंतर पुढे प्लॅनिंग पण केले. हो काय? हो मी आता यांना हनीमूनला पाठवणार. Very good. तुम्ही जाणार त्यांच्या सोबत? नको बाळा, मुंगळा चावला तर है ना, आपल्याला काय? त्या दोघांचा हनीमून आहे. ह्याला कशाला आणलं ग तू आपल्या बरोबर? कशाला आणलं ह्याला? गप्प बस तू. गप्प बस. चिडू नकोस. नाही चिडत यार, पण आपण 20 दिवसांनी. हा बरं. चिडू नकोस. सॉरी. मी आपल्या लग्नाचं बाबांशी बोलणार आहे. हो. तू येशील ना त्यांना भेटायला? अरे तुझ्यासाठी मी कुठेही जायला तयार आहे. मसनात जा ना तू. मसनात जा. त्याला मार ना तू. सांगा. त्या बाबांना बोलव तुझ्या. हे बघ शेवटची 5 मिनिटं देणार आहे मी. हॉल नंतर बंद होणार आहे. मग मला माहिती नाही काय. हा दीदी हा बघ ना त्याच्या बाबांना बोलवत पण नाहीये. बाबा ट्रॅफिक मध्ये असतील ना गोंडू. मला गौरवचे बाबा पाहिजेत. मला पाहिजेत म्हणजे पाहिजेत. गोंडू हट्ट नाही करायचा गोंडू. त्या गोंडूची ना मी आता. गौरव अरे नाही याला ना समजव याला फक्त यार. 2 मिनिटं थांब. गोंडू हट्ट नाही करायचा. नाही मला गौरवचे बाबा पाहिजेत. गौरवचे बाबा पाहिजे. बरं बरं ऐक 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 ऐक. हे गौरव काका आहेत ना, ते मुंगळा गौरवचे बाबा झाले तर चालेल तुला? अरे तू काय? चालेल चालेल. मजा येईल. चालेल ना तुला? मी त्यांना तयार करतो. हा ना यार खरंच तुझ्यासाठी सगळं मी सहन करतोय हे. काका बाळा हा हळू बाळा. आता त्यांना मिशी काढणार बघ केवढी मोठी अरे मोठी. वा. एकदम मस्त ओळखूनच नाही ना अरे राव. वा. भिकारीगिरी आहे बाई. हे घालून फिरू मी इकडं. गौरव आई शपथ. यो बघ काका शमटूशा मुंगळा दिसतायत. दीदी तू आता मुंगळी होशील. मुंगळीची आई. मी 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 मुंगळीची आई हो हो हो. चालेल हा? चालेल बाबू. हा, मग चला आपण आता ना गौरव आणि मुंगळीचं लग्न लावूया. चालेल 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 चालेल. दीदी तू तिथून चालत चालत ये. बरं. आणि काका तुम्ही तिथून सरपटत सरपटत या. मी का सरपटत येऊ रे? ही चालत मी का सरपटत? इंटरकास्ट मॅरेज आहे ना त्यांचं. हा. मम्मी हा या सरपटत सरपटत. ये दीदी लवकर चल. अरे तुझ्यासाठी यार मी- आपल्याला भेटायचंय की नाही ही नंतर? लय भंगारगिरी आहे. भेटायचं की नाही? हा भेटायचं आपल्याला भेटायचं. आम्ही येतो. हा हा या, चला या. चल चला या या. हा. अरे वा गौरव असं कर ना. हा तुझ्या बापाने असं करून पुढे आला होता. कुठला मुलं असं करून असं पुढे येईल का? आई शपथ ना. प्लीज प्लीज. या या. हा. ये. आता आपण त्यांचं लग्न लावायचं. हा, लग्न लावा, लग्न लावा. शुभ मंगलो सावधान. ये. वा, झालं 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 ना. झालं ना आता बस इकडे जाऊन, बस. व्हेरी गुड. ए आता यांची वरात काढायला नको. हा, त्या काका. गौरव काका आहे ना, यांची वरात घेऊन वरुळात जातील. चालेल? अरे यार मी कशाला जाईल यार वारून? म्हणजे काका जाणं वारू राव तुम्ही. अरे नको ना यार ऐका यार. मला नाही बरं, माहिती. नको. मग मी घरी आईला नाव सांगणार तुमच्या दोघांचं. नाही, नाही, जातो 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 दे इकडे दे. बस मजा आली की नाही? झाले सोडले. अरे आता वा. ओके. हा बस. काय झालं गुरुजी? अरे बाप रे. काय? पूजा राहिली. हो गौरवची बाबा हा. जेव्हा गौरवला घेऊन या. इथे पूजा बाकी आहे अजून. अबे तू येणार का बे? गौरव. आता सोडलेलं वावरात आता कशाला पाहिजे परत? गौरव हळू बोल. अरे मी आता किती आता काय काय करू यार? मी पप्पा मम्मीला नाव सांगणार तुमच्या ए, गौरव, असं नाही दोघांचं. अरे नाही ना. अरे यार पण मी सरपटलो नाही आता. गौरव गौरव तू घरी ना काही जाऊन सांगेल आपले भेटायचे वांदे होतील. तू
प्लीज जा आण जा. आता म्हणजे आता आण, आण, गेलेला गोंडू, आण, मा- गोंडू. जरा थांब, आणतो बाबा आणतो. गप्प बस. अण्णा याच्यात त्रास दिला या मला. रडायचं नाही, कुठले मुलं शोधू? गोंडू. घे लहान आहे घे शोधला घे बाबा. क्या बात है, खूप मजा आली, मस्त. सई काय म्हणशील? गौऱ्या, भाव खाणं ही जर करन्सी असती तर तू जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस असतास. क्या बात है, वेल सेड. आणि आज सुंदर परफॉर्म केलंस गौरव, सुंदर, ब्रिलियंट. दत्तू सुरेख, सुंदर, गोड, अत्यंत गोड. शिवा खूप गोड दिसतेस आणि खूप छान कॅरेक्टर. तुझ्या वाट्याला जे आलं ते चोख आणि मस्त केलंस तू. फार मजा आली. सुश्रुत फार भारी, लय भारी, कडक. प्रसादा. मला मुंगळा जवळून कसा दिसतो ते पाहायचंय मला. स्क्रिप्ट ज्या उंचीवर लिखाणात होतं त्याच्यात दुप्पट तिप्पट उंचीवर तुम्ही तिघांनी नेलं परफॉर्मन्स. इतका क्लीन आणि इतका डिसेंट ह्युमर तू प्रेझेंट करू शकतोस गौऱ्या की तुला कल्पना नाही आहे. माझं तुला प्रामाणिक विनंती आहे, तू मोटे आणि गोस्वामींच्या ह्युमरला जेन्युइनली फॉलो करत राहिलास तर पुढच्या 10 वर्षात तुझ्यासारखा विनोदवीर उभा नाही राहणार. क्या बात. ब्रिलियंट, खूप मजा आली, वंडरफुल. क्या बात है. ऑल द बेस्ट. मंडळी, विनोदाचा टायमिंग आणि कॉमेडीची स्टाईल याच्यामुळे आपल्या सगळ्यांचा आवडता झालेला कलाकार कांचन पगारे आहे आजचा आपला खास पाहुणा कलाकार. आणि त्याच्यासोबत आज इथे अग्गा अग्गा आई म्हणत धमाल करायला येत आहेत कोकण कोहिनूर ओंकार भोजने, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. घाई करू नका, घाई करू नका. एक तर तुम्ही लाईनमध्ये बसा. हा बरं ठीक आहे, आता असू दे, आहे तसं असू दे, पण घाई करू नका. घाई करू नका. कांचन पगारे यांच्या उरळी कांचन मसाज पार्लरच्या या शाखेत तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांची हाडं मोकळी करून मिळणार, सगळ्यांच्या नसा सोडवून देणार कांचन अण्णा, सगळ्यांचे सगळे रोग बरे करणार. कळलं तुम्हाला? सगळ्यांकडे लक्ष देणार, कुणी गडबड गोंधळ करायचं नाही. अण्णा हे बघा, सगळे रेडी आहेत. वोच्च मुरगळचा उतरवणार माज, कांचन करणार सॉलिड मसाज, स्वस्त मानवतेचा घेतला बसा, कांचन मोकळ्या करतो नसा. ये रे, तुझा काय प्रॉब्लेम असतो? अण्णा, माझी जीभ वळत नाही. गेस्ट समोर हा पंच मारणार आणि गेस्ट काय फक्त परडे घेणार? तेव्हा ना अडी पण याला प्रोडक्शन हाऊस मधून हाकलून लाव. अण्णा, आपल्या हातात ते नाहीये, आपल्या हातात तेल आहे. सगळ्यांना एक एक करून घेणार, कुणी घाई करू नका, गोंधळ करू नका. मुळात एक मिनिट अण्णा, मी कोणाला बोलू? अरे तेल ओमक्या, तेल संपला की रे तुझ्या आईला? केव्हाचा सांगून ठेवला, अजून गरम नाही केला. सांगतो. आई अगं तेल घेऊन ये ना. हे एवढं बरोबर आहे तेल?
बरोबर आहे ना घर? हा ठेवून दे तिकडे. हॅलो. ए ओमक्या याला सांग ना उद्या यायला. आजचा मसाजचा कोटा संपलाय. ओ निघा चला, उद्या निघा उद्या या. आजचा कोटा संपलाय. तुम्हाला टोकन दिलं ना, टोकन नंबरवरती उद्या घेतील. चाल निघा. ओंक्या बाबा बाबा घरी धंद्यात खोटी करू नका. चल निघा तुम्ही. अरे ओंक्या तुझा बाबा, ओंक्याचा बाबा. फक्त मिशा वाढवल्या म्हणजे ओंक्याचे बाबा होता येत नाही, कळलं ना? टॅलेंट पण पाहिजे. हिला चल. आई आई हे बाबाच आलेत. हो अण्णा जरा माझ्या गालाचा हाड दुरुस्त करा ना. करतो की रे. मस्त वाटतंय. ए इकडे इकडे हा कोण आहे? घरात लुंगीवर बनियानवर कोण बसलाय? बाबा तुमच्यासाठी सरप्राईज आहे. का? ते आपले पोट भाडे करू आहेत. कोण आहे? पोट भाडे करू म्हणजे मी ना त्यांना आपल्या घरात भाड्याने राहायला दिलंय आणि ते आपल्याला भाडं पण देणार आहेत. इकडे राहणार आहे? हो. आता आई किचन मध्ये असते, तुम्ही दिवसभर जॉबला, आणि माझं काय, मी इथे वाचत बसेन ना माझं साइन कॉस थिटा, साइन कॉस थिटा. बाबा आता तुम्ही आपल्या कुटुंबाचे कर्ता पुरुष आहात, पण कुटुंबाचा कर्ता पुरुषच पडलाय थिटा, म्हणून मी कॉसतोय कंबर. हा म्हणजे बघा तुम्हाला किती वेळा सांगितलं, पण तुम्ही इन्कम वाढवण्याचं काही मनावरच घेत नाही, म्हणून मग मला हे सगळं करावं लागतं. आणि तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी बघेन सगळं. कळलं ना? काय करतो? पाय कंट्रोल करतो आता. ऐका ना ओंक्या या अण्णांसमोर. तो कसा आहे, तो कुठून आलाय, काय आलाय, काय माहिती आहे का? हे हॅलो, मी आंध्र प्रदेशहून आलेला असतो रे. आधी उभं राहून बोल. उभा राहूनच बोलतोय मी. अरे तिकडे गावामध्ये मी खूप फेमस असतो. आता या शहरामध्ये येऊन मला मोठं करायचंय. काय? माझं नाव. अरे तुला कळला नाही, मी आल्या केवढा गर्दी झाला इकडे. ओंक्या हे गर्दी बिर्दी इथे नाही. तमाशा नको. तू गप्पा बस. बाबा तो माणूस बोलतोय ना, खरंच असं आहे. अण्णा म्हणताय तसे ना, लोक ना वेड्यासाठी गर्दी करतात. आणि ना गंमत सांगतो तुम्हाला, त्यांनी ना पर कस्टमर आपल्याला 10% मार्जिन देण्याचं पण कबूल केलंय. मार्जिनचा काय प्रश्न? अरे माझे समजा 400 रुपयाचे क्लायंट झाले ना, तर 10% कमिशन तुला, म्हणजे 40 रुपये तुला. म्हणजे भाडा पण देणार, कमिशन पण देणार, भाडा पण देणार, कमिशन पण देणार. ऐका ना, एवढंच नाही, ऐका तुम्ही बाबा. याचा राग तुमच्यावर निघाला. जरा गप्पा बस. जरा बोलू नका हो त्यांच्याशी. तुम्ही ऐका बाबा, भाडं पण देणार, कमिशन पण देणार, आणि ते ना मला फुकटमध्ये मसाज पण शिकवणार आहेत. कौतुक करा माझ्या लेकराचं. काय कल्पना येतात त्याच्या डोक्यात. दसऱ्याला तर मी माझ्या लेकराच्या मेंदवाची आहे ना पूजाच करणार आहे. सकाळी पूजा कर आणि रात्री रावणाबरोबर जाल तो मेंदू. काय काय भाषा आहे, कसं बोलताय, त्यांचा काय विचार करतील ते भैया. सॉरी हा. हे बघा तू तर गप्पा बस. ऐका. जेवढी बनियानला भोक आहेत ना, तेवढी पाडी ना शरीरावर. जरा थांबा, मी तुमच्याशी नीट बोलतो ना. मारा धोडायच्या गोष्टी करू नका तुम्ही लेकराला म्हणता की नाही माझं डोकं चोळून दे, माझं डोकं चोळून दे. आता हे जे अण्णा आहेत ना, हे तुम्हाला आईतं डोकं चोळून देणार, ते पण फुकट. मी या बंड्याला मसाज देऊ? तुझा बाप बंड्या आहे. जमणार नाही. धंदा म्हणजे धंदा वहिनी, धंद्यामध्ये नो रिलेशन. हेच तत्व मी पाळलंय, म्हणून माझा धंदा जागतिक लेवलला गेलाय वर्ल्ड मध्ये. इकडे मी काय नाही, इकडे तुम्ही समजून घ्या. तुम्ही जे बोलता ना जागतिक लेवलला, जेव्हा या भिकारची मदत घेतली ना, तेव्हा तुमची जागतिक लेवल फाटतिक झाली आहे. जळायचं म्हणजे माणसाने किती जळायचं. हे गॉड, या नाकर्त्या बापाच्या पोटी एवढा क्रिएटिव्ह मुलगा जन्माला का घातलास? मी काय नाही करत, पण मला नाही फरक पडत. बाबा जानी, आज जो बरकत है वो जलने वालों की दुआओं से तो है, वरना अपना कहने वाले तो याद भी नहीं करते. ऐका ना, काही करू नका हो. ऐकून घ्या त्याचं.
ऐकून घ्या. काय झालं भाऊ? काय झालं भाऊ? काय झालं भाऊ? काय करताय तुम्ही? काय करताय तुम्ही? ओंक्या फुकटचं मरशील माझ्या हातून. अरे अरे कसला कसला निर्दयी बाप असतो हा रे. काय म्हणजे काय बोल. ए बटर तुला तर चाय मध्ये टाकी ना मी. चल तुझं हे सगळं उचलायचं धंदा निघायचं तू. आताच्या हा नको मारीन एक निघायचं. माझा डिपॉझिटचा पैसा द्या मग जातो मी. किती येतो? ए ओंक्या ए काय घेतले त्याचे डिपॉझिट देऊन टाक. ते नाही देऊ शकत आम्ही. का? हा नाही देऊ शकत ते आम्ही. का? तोच प्रश्न तेच उत्तर. सांगतो बघा ना. ऐका बाबा ऐका ना बाबा. मुद्द्याचं बोल. हा त्यांनी दिलेले 50,000 रुपये होते ना ते आम्ही इन्व्हेस्ट केले. कुठे? शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले. गुंतवले. मग 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 काय मग आपल्या कंपनीचं बॅड लक. शेअर मार्केट बुडलं. यांनी दिलेल्या 50,000 रुपयांचे आता 683 रुपये झालेत. ऐक ना ओंक्या मला ना आता मारायचं पण कंटाळा आलाय रे. हात पण उचलत नाही. ओंक्या बाळा ऐक ना मी कामावर गेलो सकाळी तेव्हा सगळं व्यवस्थित होतं ना. पांघरून ओढून उशी घेऊन झोपला होतास. एका दिवसात आल्या आल्या केवढे प्रताप करून ठेवलेस तू. प्रताप कोण असतो? तुझा बाप असतो. तू गप ना. तो व्यंकटेश असतो. गप ना तू. एवढा तास एवढा करीन गप. का केलंस हे? का केलंस सांगतो. अगं आई नाही बाळा मी परे गेलो. बाबा तुम्ही या सगळ्यांच्या परे गेलो. तुम्ही मध्येच परेला का जाताय? एवढा पण परे नाही. अहो त्याच्या भावाला लक्षात घ्या ना तुम्ही. तुमच्याबद्दल काहीतरी वाटतंय त्याला हे महत्वाचं नाहीये का हो? तुम्हाला कसं कळत नाही नुसता त्याच्यावर हात उचलत असतात. ए तू चल ना निघ. लुंगीनेच तुझा गळा ओढून आणि मार ना. लवकर निघ लवकर निघ. तुझं तेल तुझ्यावरच वापरायला लावू नकोस. थोडं समजून घ्या. माझी जाहिरात केली आहे मी या ऍड्रेस वरची. उद्या दुसरी जाहिरात कर निघ आता. नाही मी जाहिरात छापत नसतो. मी स्वतः हातात कॅश घेऊन शहरामधल्या गल्ली बोळातल्या मुतारीमध्ये जाऊन जाहिरात लिहत असतो. माझे सगळे गिराईक मुतारीतून येतात आणि केअर ऑफ म्हणून तुमचा नंबर दिलेला असतो. अरे नालायकांनो. अरे तेव्हा सकाळपासून मला रॉंग नंबर येत आहेत. भाई घर पे आके मेसेज करेगा क्या? असं सकाळपासून फोन येत आहेत. प्रत्येकाचा आवाज घुमतोय फोनवर. आवाज का घुमतोय? डायरेक्ट मुतारीत फोन लावतायत ते. आत्ताच्या आत्ता सगळे नंबर खोडून यायचे. आत्ताच्या आत्ता सगळे नंबर खोडून यायचे. आता ते शक्य नाही बंड्या. आता ते शक्य नाही. अरे 20 दिवस आधीपासून मी जाहिरात लिहिली आहे रे. आणि तुझा नंबर जवळपास 300 मुताऱ्यांमध्ये लिहून ठेवला. बाबा अभिनंदन बाबा. तुम्ही मुतारांमध्ये फेमस झालात. तुझी दाढी काढून मी त्याची शेकोटी करेन. हा तू निघ. कुठे तुझा सामान? निघ लवकर निघ. आता चात. ए ओमक्या बघ की रे तुझी संधी जाते. जागतिक दर्जाचा मसाजर होण्याची संधी जाते. उद्या कदाचित तुला ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल सुद्धा मिळाला असता रे. बाबा प्लीज असं करू नका ना. माझी संधी दवडू नका प्लीज. काय पडते? अरे ओमक्या ही संधी नाही. अरे तेल घेऊन काही होत नाही संधी. अहो बाबा तो तेलाचा त्रास होणारच आहे ना. अहो गोगल गाय पाळायची म्हणजे शेंबूड तर लागणारच ना. पटकन निघ. ह्या भुव्या फोडून टाकतील काढून निघ. लगेच निघायचं. ए माझे डिपॉझिटचे पैसे द्या मी जातो. मी देईन पैसे. आता जात निघ. कुठे तुझं सामान? ओंक्या याला बाहेर काढ. निघ. ऐक माझं बंड्या. बंड्या नाही आहे माझं नाव. ऐक खांड्या पण नाही आहे माझं नाव. कांडेकर साहेब
माझा नीट ऐकून घ्या. तुम्हाला बीपीचा त्रास असतो आणि हा जो असा तुम्हाला सारखा नाकावर राग येतो ना, तो उगाच येत नसतो. ती म्हण आहे ना, नाकावर राग, तिच्या मागे शास्त्रीय कारण असतो. मी तुम्हाला सोपा इलाज सांगतो. इकडे या. जेव्हा जेव्हा तुम्हाला राग येईल, तेव्हा हे नाकावरची अशी ही जागा आहे ना, इथली नस आहे ना, थोडं प्रेशर दिलं. क्या बात है, मजा आली. प्रसादा फॅन्टॅस्टिक, मजा आली, खूप मजा आली. कांचन, तुझं मनपूर्वक स्वागत या मंचावरती. आगाआगाई ही खूप गाजलेली सिरीज आहे या मंचावरती आणि या सिरीजमध्ये कांचन म्हणजे खरोखर सुवर्ण कांचन योग म्हणायला लागेल. ज्यांची स्वतःची एक स्टाईल असते, स्वतःची एक शैली असते, असे अभिनेते मला खूप आवडतात. आणि तुझी एक विनोदाची किंवा तुझ्या अभिनयाची वेगळीच शैली आहे, ती अशी कोणामध्ये मोजता येत नाही कधी. आणि तुझा पोकर फेस हा काही न करता खूप काही बोलत असतो आणि त्याची खूप मजा येते. आजही ते मला प्रकर्षाने जाणवलं जेव्हा तू परफॉर्म करत होतास. आणि प्रसाद, नमा आणि ओमकार या तिघांबरोबर तुझं कॉम्बिनेशन फार रंजक वाटलं बघताना, खूप मजा आली. ओमकार ॲज युजल, नमा फॅन्टॅस्टिक. पशा आज ते हात पायाखाली घ्यायचं आणि गुडघ्यात, ते ब्रिलियंट होतं, खूप ब्रिलियंट होतं. वंडरफुल. थँक्यू दादा. कांचनदा, आमच्या हास्यजत्रेत सहभागी होण्याच्या अनुभवाविषयी काय सांगाल? आय वॉज ॲक्च्युली इगरली वेटिंग फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. आणि मला सगळेच माझे मित्र आहेत, खूप वर्ष त्यांच्याबरोबर काम करतो आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यात घुसून जी धमाल करायला मिळते ना, दॅट आय वॉज मिसिंग. पण आज आणि काल म्हणजे माझे दिवस, म्हणजे हे 2 दिवस आठवणीत राहण्यासारखे आणि मला खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू कांचन अण्णा. थँक्यू सो मच. मंडळी, मद्यपी म्हणजे बेवड्याला पाहिलं की माणूस हा पूर्वी माकड होता, हा डार्विनचा सिद्धांत लगेच पडतो. हाच सिद्धांत तुम्हाला पुन्हा पटवून द्यायला आता या मंचावर धुडघूस घालायला येत आहेत फिल्टरवाड्याचा बच्चन, गौरव मोरे, भांडूपचा शशी कपूर, निखिल बने आणि त्यांच्यासोबत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. हॅलो. हा, जैन सर. हा, जैन. अरुण कदम, हवालदार 365 बोलतोय सर. हा, बोला बोला. हा, टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. मी हा इकडं, इकडचं तिकडं अजिबात हलणार नाही. मी हा इथं. हा, तेवढी फक्त टीम लवकर पाठवा, लई थंडी वाजायला लागली आणि मच्छर बी चावते तिथं. मग काय मच्छरदाणी पाठवू का? नाही साहेब, मी करतो, ती तेवढे अरेंज करतोय. कोण नाही, एकटाच आहे मी. पण लवकर या, टीम घेऊन या लवकर. हा, जय हिंद साहेब. वयस्कर माणसाला इथं बसवलाय, कधी ही टीम येणार, कधी ह्याला घेऊन जाणार, कधी पोस्टमॉर्टम ह्याचा होणार. लय तरा झालाय हो, काय करायचं कळत नाही. ह्यांनी कांड केलंय, ह्यो झोपला इथं, निसरायला आमासनी लागतंय. हा, अरे ए हाड हाड आज इतनी भी मैसर नहीं है मैखाने में जितनी हम छोड़ दिया करते थे पैमाने में. अरे साहेब, सलाम. सलाम. मी काय म्हणतो साहेब, काय? Who's that guy? He's sleeping here, taking a chadar, and you कुडकुडिंग in थंडीत. Why? ए बाबा, आता मला इंग्रजी बोलायला लावू नकस. मी न पिता इंग्रजी बोलायला लागलो ना, तर सगळे गार होत्या. उगा माझ्या नादाला लागू नको. कानसुलाच जाळ का निघित ना. तसं नाही. सॉरी पडशील ना. अरे सॉरी, मला त्याला सॉरी तर बोलायचं ना. अरे कुठला बाम लावलाय एवढा बाप निघित ना. भाम आहे. हा. एक मिनिट, आता तुम्हाला इंग्लिश नाच पाहिजे ना? इंग्लिश नाही, मज सांगा. कुठली घेतली सहीच रे? मज सांगा कुठली? ऐका ना साहेब, 2 मिनिटं ऐकायचं तरी पहिलं. हा, काय? मज सांगा. हा, हे गृहस्थ कोण आहेत जे अंगावर चादर घेऊन झोपलेत? हितनं जा बाबा तू. तेवढं सांग. एवढं
माझं असं आहे काय? तो सांगा कोण आहे बस चादर घेऊन झोपलं कोण आहे त्याला डास चावत्यात तो अंगावर घेऊन झोपलाय जाहीत ना मग या चादर कोणी दिली माझा चादरीचा बिझनेस आहे मी त्याला चादर दिले जातो का घेत ना तू बरं. निघ ना चल ऐका जातो जातो चिडू नका जास्त काय होतं माहिती का चिडलं ना बीपी हाय होईल आज दमा बिमा लागेल तुम्हाला मी पंप घेऊन काम करतोय तू नको मला टेन्शन देऊ निघित ना पंप घेऊन काम करताय निघित ना अरे सामान्य माणसाला पंप परवडत नाही घेऊन फिरते ते आपला हम गरीब आहे इसके हमला सांगाला छान आहे हवालदार साहेब हा जय हिंद साहेब अहो कुठे या की लवकर हे तर लयच मी एकटाच पडलोय हो कोण नाही तर तराच व्हायला लागले या की तुम्ही लवकर हा जय हिंद साहेब हा या कुठं आहे ये ना बावड्या जायचं कुठे स्टॅच्यू जायचं कुठे तुला माझ्यावरती विश्वास आहे हा चल माग माग चल चल येतो बाबा इकडे इकडच्या बाजू अरे बापरे पापड अरे ऐका ना 2 मिनिट फालतुगिरी पाहिजे फालतूगिरी ना पाहिजे माय फ्रेंड बने नमस्कार हाईट 5.8 and my profiles are this आता निघाहीत नाही तर प्रोफाईल असे फटके मारून कळणार बी नाही कधी दाखवणार नाही हे बघा पहिली गोष्ट तुम्ही पोलीस भरती कसे झाले आय डोंट नो हा बारका आहे पण असा टेंगुळ काढील ना एका फटक्यात ऐका 2 मिनिटं काका 2 मिनिटं तुम्ही अरे काय हे तारी प्रॉब्लेम चालू आहे तुमचा आम्हाला आहे ना फक्त दोन चादरा द्या आम्हाला लय झोप आहे घरी जायचं अशी चादर द्या ना एकदम अशी मस्त धुतलेली इस्त्री केली कडक चादर द्या अरे कुठली चादर अरे कुठली चादर म्हणजे काय साहेब यार गौरव तू फसवलं मला अरे इथे चादर अरे काय साहेब मरती राहताय खोटं नका बोलला हो मी कधी खोटं बोललो तुम्हीच तर नाही बोलले माझा चादरीचा धंदा आहे म्हणून मग कशी नाही बोलले चादरीचा धंदा द्या ना 2 चादर सोडून द्या झोपतो ना आम्ही पण तुम्हाला चादर पाहिजे हा एक काम करा हायवेवर उभं राहायचं एखादा टेम्पो आला का नाही तो तुम्हाला धडकला की अशीच चादर तुमच्या अंगावर टाक एवढं सोपं होतं एवढं सांगायचं ना मग अशीच सोपं अरे येडा ना अक्कल घाण ठेवली का तुम्ही अरे मरा ना तिकडं ह्याला उडवलं ह्यो इथं म्याला पाडलाय कळत नाही का तुम्हाला म्यालाय तो हे बॉडी आहे ते डंपरने ढळक दिलाय त्याला ह्याला आणि मग काय हा गेलाय तो शपथ गेला यार साहेब हे कसं मेलं हा हायवेवरती उलटी सायकल चालवत होतो कशी हायवेवर अशी उलटी सायकल चालवत डंपरने धडाकलं गेलं ते डायरेक्ट इथं अंगावर चादर घेऊनच झोपले ओ माय गॉड व्हेरी इंटरेस्टिंग यार स्पोर्ट्समॅन मेला आपला मारी गौऱ्या तुला कळतंय का काय रे हा खेळाडू होता अरे खेळाडू नाही बेवडा होता तो उलटी सायकल चालत होतं त्यांनी धडक दिली आणि मिळालाय तो हिथं पडलाय ऑन दी स्पॉट गेलाय ते माझा स्पॉटमॅन ए बायको आहे का तुझी अरे स्पॉटमॅन आहे स्पॉटमॅन आमच्या गावची शान आहे अजिबात ऐकायचं नाही निघा हिथनं नाही साहेब तुम्ही हिथनं निघा पहिला उठा नाही आम्ही याला घेऊन जाणार आमच्या गावची शान नाही तुम्ही चला हिथनं निघा आता माणसं येतील आमची फालतुगिरी करून का निघा इथनं. इकडे या. आता काय करायचं याच काय करायचं ह्याच
शाही इथं मामात अंत्यसंस्कार व्हायला पाहिजे. नाही गौऱ्या, मला असं वाटतं आपण ना गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तींना बोलवलं पाहिजे इथे. ह्याची बॉडी मंडळाच्या बॅनर मध्ये लपटूया. हा 11 बाटल्यांची सलामी देऊ. आपल्या गावची शान नाही. आम्ही याला घेऊन जाणार आहे. अजिबात नाही घेऊन जाणार आम्ही याला. निघा इथं. हात लावू नका साहेब, आम्ही माणसं आणतोय. हात लावू नका. हात जय हिंद साहेब. याची लवकर कुठे तुम्ही? अरे गाडी पंक्चर कशी होती माझ्याच टायमाला तुमची. या लवकर. जय हिंद. चला या भावांनो, या सगळे भावांनो, या. आपल्या गावची शान आहे. सांगतो आपला भाऊ आहे तो. पेटू नका. आपल्या गावी घेऊन चला. आपल्या गावी घेऊन चला. उचला आपल्या गावची शान आहे. अरे उचला. आपल्या गावची नका असं करू फालतू. घेऊन चला. अरे आपल्या गावची शान आहे. आपल्या गावची शान. ऐको काय झालं? बापरे बापरे. कुठे घेऊन गेले ते? आमच्या गावाला घेऊन गेले. घेऊन गेले आमच्या गावाला. जोरदार टाळ्या. एकदम डेडली परफॉर्मन्स. आउट ऑफ द बॉक्स कॉन्सेप्ट. खूप मजा आली. हास्यरसिक सई, मला हे वाक्य म्हणून घेऊ देत आज खूप दिवसांनी आणि खरंच खूप मनापासून म्हणते. त्रिकूट मला खूप आवडलं आणि खरंच आवडलं. अरुण दादा, तुम्ही किती गोड आहात, किती जास्त गोड आहात. तुमची उलटी सायकल तितकीच गोड होती जितके तुम्ही आहात आणि तुमचा परफॉर्मन्स सुद्धा तितकाच गोड होता. तुमच्यामध्ये एवढी एनर्जी एवढ्या वर्षानंतर सुद्धा कशी राहिली आहे ह्याचं सिक्रेट आम्हाला प्लीज कधीतरी सांगा, कारण आम्हाला ते खूप उपयोगी येईल. आणि त्याच एनर्जीनी त्याच शिद्दतनी तुम्ही प्रत्येक वेळेला परफॉर्म करत असता आणि तेव्हा आम्हाला तुम्हाला बघायला खूप मजा येते, समाधान वाटतं. दत्तूचं पण आपण अभिनंदन करू, कारण दत्तूनी डेड बॉडीचा रोल केला आणि तो हल्ला पण नाही. त्यामुळे दत्तूसाठी एकदा जोरदार टाळ्या. मस्त कॉन्सेप्ट होती, छोटीशीच कॉन्सेप्ट होती, पण तुम्ही ती छान फुलवलीत आणि मांडलीत. आणि नंतर जी मंडळी आली त्यांना बघून मी सुद्धा हरकले. त्यामुळे ह्या परफॉर्मन्समध्ये खूप सारी सरप्राईज पॅकेजेस होती, पण माझ्यासाठी सगळ्यात प्लेझंट सरप्राईज ह्या ग्रुपचं होतं आणि फारच ते भावलं. मजा आली. थँक्यू. थँक्यू सो मच फॉर दिस झिंगाट परफॉर्मन्स. थँक्यू. आणि मंडळी, याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. आता भेटूया पुढच्या आठवड्यात. तुम्ही बघत राहा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. नमस्कार मंडळी. त्रिमितीमध्ये म्हणजेच 3 डायमेन्शन्समध्ये असणाऱ्या आजूबाजूच्या जगाकडे आनंदानं बघण्यासाठी आम्ही घेऊन आलोय हास्याची 4थी मिती, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, वेगवेगळ्या विनोदाच्या लेन्सेस घेऊन ही हास्यमिती निर्माण करण्यासाठी सगळे हास्यवीर तयार आहेत. त्यांचं स्वागत करूया. कौतुकाचा चष्मा लावून हा 4 डायमेन्शनल आनंद अनुभवण्यासाठी उत्सुक आहेत दर्दी हास्य रसिक. त्यांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई दाभोळकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, वारंवार पडूनही पुन्हा पुन्हा निवडणुकीला उभं राहणाऱ्या नेत्याप्रमाणे
पुन्हा पुन्हा पडून देखील मोडून देखील आज पुन्हा एकदा लग्नाला उभा राहिलाय फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे. आणि आज पुन्हा एकदा त्याच्या लग्नाच्या खेळात सहभागी होत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, कोकण कोहिनूर, ओंकार भोजने, विनोदाचा कडीपत्ता, विराज जगताप आणि हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. वाजंत्री सावधान, वधूवर सावधान, शुभमंगल सावधान. चला वधूवरांनी एकमेकांना हार घालायचा. एक मिनिट थांबा. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. थँक्यू ब्रो, थँक्यू सो मच. आज माझं लग्नाचं स्किट आहे. या स्किट पेक्षा उसाचा रस काढून उरलेला चोथा स्टेजवर आणला असता ना, तरी चाललं असतं. काय उरलंय गौरव मोरेच्या लग्नाच्या स्किट मध्ये? चावून चोथा झालेलं च्युइंगम काहीच उरलेलं नाहीये. सोमवार नंतर मंगळवार यावा. समीर दादाच्या स्किटला प्राजक्ताने वा दादा वा म्हणावं. गौऱ्या, आज तू पोलीस झालाय. एखादा खाकी गणवेश घातला असता तर बरं वाटलं असतं. असं प्रसाद सरांनी म्हणावं. हे जितकं प्रेडिक्टेबल आहे ना तितकं माझं स्किट आहे. आता लग्न करता करता काय होईल? वहिनीचा एखादा बॉयफ्रेंड येईल, वहिनी बोलेल गौऱ्या आय एम सॉरी, आणि ही लग्न करून निघून जाईल आणि गौऱ्या एकटाच राहील. कशाला करता मग हे स्किट? इतकं प्रेडिक्टेबल स्किट आहे. जाम बेकार क्रिएटिव्हिटी. मला एक कळत नाही, तुम्हाला सुचत नाही माझ्याबद्दल काही, तर मला कशाला बोलवता? पाठवा ना घरी. गौऱ्या, हा सर, जा घरी जा. सर जरा सेन्स ऑफ ह्युमर वाचवा हो. सर जरा सेन्स ऑफ ह्युमर वाढवा. मी जोक केलाय सर. ओमक्या. हा सर. 2 मार, एक फंबलसाठी आणि एक फालतूपणासाठी. सर ऐका ना सर, हा पण एक जोकच आहे सर. मी करतो ना स्किट. मी कमिटमेंट दिले ना, मी करणार आहे स्किट, कम्प्लीट करणार मी. हा चला लग्न करूया. बापरे काय उभं आहेत तुम्ही. चला. शुभमंगल सावधान, वधूवर सावधान, वाजंत्री. बाबा इतकी ढेकर का देताय तुम्ही? काय झालं, मला भूक लागली होती आणि आपल्याला जेवण तयार नव्हतं ना. माझी गोळी खायची वेळ झाली होती. मग मी बाहेर तिथं ठेवला होता ना लाल भोपळ्याचा करकोचा, अर्धा कापून खाल्ला. गोळी घेतली ना? घेतली. मला माहिती होतं, मी सांगितल्याशिवाय तू काळजीने विचारणार नाही. घेतली. जावे बापू, हळू. मजा आहे तुमची. मी चिपळूणला नाही, हळू बोला ना. विनोद करताय? विनोद हा करा विनोद करा. त्याच्यावर तुमचं पोट आहे. बरोबर आहे, आमचं विनोदावर पोट आहे. तुमचं कशावर पोट आहे? आमचं कमरेवर पोट आहे. कमरेवर पोट, पोटावर छाती, छातीवर. हो ठीक आहे. पण वने नाही म्हणजे मी काय म्हटलं, मजा आहे तुमची. आमच्या वनेसारखी मुलगी तुम्हाला भेटली. हो. पण वने तुझं ठरलंय का याच्याशी लग्न करायचंय? फायनल आहे ना? म्हणजे बाबा आत्ता विचारताय? नाही म्हणजे कसं थोडंसं थांबली असतीस ना, बरा नवरा मिळाला असता. हा वचन पाळणारा नवरा वाटत नाही. हे कशावरून बोलता तुम्ही? सांगतो ना. काय झालं, परवा यांची हास्यजत्रेची मंडळी आहे ना बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये वृक्षारोपणासाठी गेली होती. मीडियावाले होते, पत्रकार होते म्हणून हा गेला. पण दुसऱ्या वेळी कोणी नव्हतं. जेव्हा खरी गरज होती माती भरण्याची, खणण्याची, तेव्हा नाही गेला. तेव्हा बाहेर कुठेतरी काम आहे असं सांगून घरात आराम करत होता. मी एकदा तरी गेलो. तुमचं काय? मला मीटिंग आहे यार, मला मीटिंग आहे. हेच सांगता पण सगळ्यांना मीटिंग आहे. बेटा तू इथं बगीच्यामध्ये झाडं लावून जी खेळ खेळतोस ना, ते मी जंगलात खेळून आलोय. उगाच नाही मला कोकण कोहिनूर बोलत. बघ हे बघ, बोरीच्या झाडामागचं फळ बघ. चला कधी जीप मध्ये बसून जंगल सफारी घडवतो. नको चला नको.
विचार कर म्हणून सांगतो तुला. याच्याशी लग्न करणार फायनल आहे काय तुझं? माझं फायनल झालंय, मी गौरवजींशीच लग्न करणार आहे. थँक्यू वनी. आय रिअली लव्ह यू वनी. थँक्यू सो मच. हां, मला आधी असं वाटलं होतं की ह्या स्क्रिप्टमध्ये ना कुठेतरी असं पेरलं असणार की माझं लग्न होणार नाही म्हणून. बघ बघ किती निगेटिव्ह विचार करतोय, किती निगेटिव्ह विचारांचा माणूस आहे हा. नाही हा? तुला अजूनही याच्याशी लग्न करायचंय? हो कर गुरुजी, तुम्ही सुरू करा. गुरुजी. हा तदैव लग्नाम सूर्यनांत देव ताराबलम चंद्रबलम तदैव शुभमंगला सावधान वाजंत्री सावधान वधूवरा सावधान. वधूवरा देखील हार घाला. गुरुजी. हा खरंच आमचं लग्न होतंय? बापरे, आज काहीतरी वेगळंच आहे यार. वनी 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 प्लीज हार घाल वनी. बापू लग्न नाही होऊ शकत. थांबा, हे लग्न नाही होऊ शकत. चला बोलला लग्न बोलला. थांबा थांबा, तरीच म्हटलं अजून कसं काय कुणी आलं नाही? ओ बाई काय आहे? बाई तुम्ही कोण आहात? मी यांची बायको आहे आणि हे आमचं बाळ आहे. कर कोचा. म्हणजे माझ्या मुलीला फसवत होता? नाही धमा. अरे मी बाईला ओळखत पण नाही, कधी भेटलो पण नाही मी. तरी पण तिच्या मुलाचा बाप आहेस. खोटं बोलताय. नाही यार, लाज नाही वाटत तुम्हाला? काय झालं? नाही, हा माझा नवरा नाहीये. हे बघा, बाई आधी वाजवा मग विचार करा. नीट बघा नीट बघा. त्या चेहऱ्यावर मुंडावळे आला ना, त्यामुळे मला नीट दिसलं नाही. मुंडावळ्यामुळे एवढा झाकला गेलो मी? जाम बेकार क्रिएटिव्हिटी. बाई कर सांगा. नाही नाही, माझ्या नवऱ्याचे केस पण नाही यांच्यासारखेच आहेत, म्हणून माझा थोडासा घोळ झाला असेल. माझं चुकलं, मी चुकीच्या लग्नात आले. माझा नवरा वेगळ्या लग्नात असेल, मी जाते. बाई जेवून जा. असं म्हणताय? चालेल, जेवूनच जाते. जा बाई, हे एडिट होईल. जा. म्हणजे ही बाई चुकीच्या लग्नात आली होती, म्हणजे माझ्या लग्नात संकट आलं होतं पण ते लगेच निघून गेलं. वनी आजचा स्किट लय वेगळा. वनी वनी कमाल. गुरुजी सुरू. थांबा. वने वने याच्या गळ्यात हार घालू नकोस. बघ तू हार घालायच्या आधीच विघ्न आलं, म्हणजे नियती तुला संदेश देते, तू लक्ष देत नाहीये तिच्याकडे. बाबा काही झालं तरी मी आता गौरवजींशीच लग्न करणार. गुरुजी सुरू करा. चला. वाजंत्री सावधान वधूवरा सावधान शुभमंगला सावधान. गुरुजी गुरुजी पाणी 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 आणा ना. बोला लग्न बोललं. काय मोठा बाबा, पाणी आणा ना पहिलं. गुरुजी डॉक्टरला बोला. वने वने एका मागोमाग एक विघ्न येत आहे. तू हे लग्न करू नकोस, हा नियतीचा संकेत आहे. अरे बाबा, जरा 2 मिनिटं गप्पा बसा ना यार. बघा ना त्यांना काय होतं. ओ बाबा, हा यांची नाडी लागत नाहीये. इलेस्टिकचं धोतर असेल. वनी खरं तर ह्या विनोदावर तू तुझं घर सोडून माझ्या घरी आली पाहिजेस. अरे इथं माणूस काय आला, ह्याला काय सुचतंय? पंच मारतोय तुझा बाप. सांग ना त्याला जरा. तुम्ही बाबा शांत बसा ना. डॉक्टर गुरुजी आहेत. बापरे, बेशुद्ध पडलं होतात. बेशुद्ध कसले? वरती ऍडमिशन घेऊन आले जवळ, फक्त आधार कार्ड विसरले म्हणून घरी आले. गुरुजी अतिश्रमामुळे जरा चक्कर आली होती. गुरुजी कशामुळे? अतिश्रमामुळे. इकडे या. काय झालं? तुझ्या बाबाला सांग ना ग. ओ बाबा. हा तुमचा ना एक प्रॉब्लेम आहे. काय? 3 वाक्यांसाठी तुम्ही 8 तास तालीम करता, त्यामुळे अतिश्रम होतात है ना. जागोजागी जाऊन दरवाजे खिडक्या भिंतींना डायलॉग ऐकवण्यापेक्षा मेंदूची खिडकी उघडा, एकदा स्वतःचे डायलॉग स्वतःला ऐकवा. श्रम कमी, परिणाम जास्त. हा मुहूर्त टळतोय, चला लग्न आटपून घेऊया. ह्या ऍडिशनचा नाद सोडा. बघ तुला मी अजून सांगतोय, एका मागोमाग एक विघ्न येत आहेत. हे लग्न देवाला मंजूर नाहीये, नको करूस तू. ऐक वने, ऐक वने, ऐक. अजूनही विचार कर, अजूनही विचार कर. हे बघ मी ना आत्ता सुद्धा स्टेपनी म्हणून एक चांगला नवरा हॉलच्या बाहेर उभा केलाय. खरं सांगतो, काय सांगू त्याची महती. चांगला मुलगा म्हणजे अगं
गोव्याच्या बीचवर फॉरेनर्स बघ कपडे काढून झोपतात. त्यांचं ना कान कोंडण्याचं काम करतो तो. डॉलर्स मध्ये पैसे कमवतो आणि हा स्किट करतो. तो मुलगा जर संध्याकाळी घरी येईल ना तर फॉरेनर्सने बक्षीस दिलेले डॉलर्स घेऊन येईल आणि हा झालेल्या स्क्रिप्टचे गुंडाळी गेलेली पानं. ठरव. हो बाबा काय? काही बोला, आज माझा दिवस आहे. तुम्ही किती प्रयत्न करा, माझं लग्न होणार आहे. तुम्ही लग्न अडवून दाखवा, तुमच्या ढेंगा खालून जाईन आणि बुक्कीच मारीन. पाठीवर बुक्की मारीन. कळलं काय? माझं लग्न होणार म्हणजे होणार. गुरुजी सुरू. वाजंत्री सावधान, वधूवरा सावधान, शुभमंगला सावधान. चला आता वधूवराला एकमेकांना हार घालायचा आहे. वनी आई शपथार वनी, आपल्या दोघांचं लग्न होतं यार. मला असं वाटलं होतं की आपलं लग्न होणारच नाही. आपल्या शोचे लेखक दिग्दर्शक आहेत बघ, त्यांनी जाम प्रयत्न केलेत लग्नामध्ये विघ्न आणण्याचा, पण काही झालं नाही. शेवटी आपल्या दोघांचं लग्न होणार म्हणजे होणार. काय झालं साहेब? काय झालं? काय झालं? अबे इकडचं काय साफ करतो, तिकडे पाणी संपे जायला टॉयलेट बाथरूम मधलं. चल बाय, कोणी काय साफ करा माहिती नाही याले. इतकी बेकार क्रिएटिव्हिटी. खरं तर ह्या एंट्रीची काय गरजच नव्हती. हा आला त्याला घेऊन गेला. अरे किती कराल रे, किती कराल रूम मध्ये बसून. नका करू ना, होऊ द्या लग्न माझं. पण वनी आजचा दिवस माझा आहे. कोणी किती प्रयत्न केले ना तरी आपलं लग्न होणारच आहे. बघितलं, सगळं फेल केलेलं आहे. आता सगळी कारणं संपलीत. आता फक्त तू आणि मी. वनी आय लव्ह यू. महाराष्ट्राची हास्यजत्रा सुरू होणार आहे. तुझा फेवरेट गौरव मोरेचा. घेऊन घरी जा. लग्नाचं स्किट म्हणजे जाम भारी क्रिएटिव्हिटी. खूप मजा आली. क्या बात. बघूया ही क्रिएटिव्हिटी आपल्या दर्दी हास्यरसिकांना किती भावली आहे. सई, जोरदार क्रिएटिव्ह परफॉर्मन्स होता, फार आवडला मला. इंडिव्हिज्युअली बोलण्यापेक्षा आय थिंक हे सगळ्या टीमचं स्किट होतं, सगळ्या टीमचा परफॉर्मन्स होता. गौऱ्या, मजा आली. सगळ्यांनीच आपापला पार्ट खूप सुंदर केला. मस्त विराचक करून पडलास, फारच मजा आली. आणि जेव्हा जेव्हा सर मध्ये डोकावतात स्किटमध्ये तेव्हा विशेष मजा येते. आजही आली. सुपर परफॉर्मन्स झाला. आम्ही खूप हसलो. प्रसादा, पुढच्या वेळेला जाम भारी क्रिएटिव्हिटीमध्ये माझी एक ॲडिशन असणार आहे की ते मागचे 2 बदाम आहेत त्याच्यावर ची गौरव लिहिलंय, त्यातलं ची काढून छे गौरव असं लिहायला पाहिजे. आणि ची सौ का वनिता आहे त्याच्याऐवजी ची सौ काढून काच्या पुढे एक प्रश्नचिन्ह, का वनिता. खूप मजा आली. वंडरफुल. जाम भारी क्रिएटिव्हिटी. सुपर गाईज, थँक्यू. मंडळी, 25चे आडवे उभे धागे विणत विनोदाचं सुंदर शिवणकाम करायला तुमच्या समोर येते हास्य जत्रेतली भन्नाट जोडी, अर्थात विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार आणि हास्य महारथी समीर चौगुले. बरोबर आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. बघा, वडिलोपार्जित धंदा आहे माझा. हे बघा, मी आजपर्यंत कोणाला फसवलेलं नाही आहे. हां, माझ्या आजोबांनी सुरू केलेलं हे दुकान आहे, हे चौगुले टेलरिंग. हां, मी कुणालाही फसवलेलं नाही आहे. माझे बाबा जेव्हा गेले तेव्हा मला जवळ घेतलं आणि मला म्हणाले कानाशी,
नाही त्याचा काही संबंध नाही, मला माहिती आहे, जस्ट सांगितलं, माहिती दिली मी. हा त्यामुळे काळजी करू नका, मी तुम्हाला 2 दिवसात शिवून देतो. हो हो ठेव. हो हो या नमस्कार, समीर चौगुले आपणच का? हो नमस्कार नमस्कार, मीच समीर चौगुले, बोला. नमस्कार. नमस्कार, आपण? मी सुमती घाग. सुमती आपल्या मिसेस बोलल्या असतील तुमच्याशी माझ्याबद्दल. अरे हा हा हा, येस येस येस, बायको बोलली मला सकाळी. तुम्हाला कामाची गरज आहे, राईट? खूप गरज आहे मला. येस येस, कामाची प्रचंड गरज आहे, खरंच मनापासून सांगते, प्रचंड गरज आहे. 6 महिन्यापूर्वी नवरा गेला माझा. हो, आणि त्यात मुलात 2 पदर. पदरात 2 मुलं असं असतं. ऐकायला विचित्र वाटतं ते. मुलात बरोबर. हे असं होतं, भांबावल्यासारखं होतं मला. खूप म्हणजे नवरा गेला नुकताच, त्यामुळे त्यात मुलं आहेत माझी, आणि त्यांनी घेतलेलं कर्ज डोक्यावर आहे. त्याच्यामुळे ते सगळं मलाच फेडावं लागणार आहे. त्यात माझ्या रोजच्या खाण्यापिण्याचा खर्च मलाच परवडत नाही आता. बरोबर आहे. खरं तर तुम्ही 1 महिना आडच खाल्लं पाहिजे. नाही बरोबर आहे तुमचं. गरीब असहाय्य महिलेला असे टोमणे बसतात. नाही नाही, मला तसं ते काय करायचं? नाही नाही, तसं मला अजिबात म्हणायचं नव्हतं. खरंच तुम्ही मला सांगा, मी काय करू शकतो तुमच्यासाठी? वाटेल ते मी वाटेल ते काम करेन. तुम्ही मला काम द्या. खरंच मला कामाची खूप गरज आहे. मी तुमच्या पाया पडते. खरंच मला काम द्या. नाही बघा, पाय सोडा, पाय सोडा. उठा उठा उठा. उठवा. म्हणजे असं तुम्हाला म्हणजे बसायला नाही पाहिजे ऍक्च्युली. तुम्ही हे असं उठा 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 उठा. याला धरा, मला धरा. हा, तुम्हाला जर माहितीये तुम्हाला असं उठता येत नाही तर नाही बसलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. मला खूप कामाची गरज आहे. हो, कामाची गरज आहे, कामाची गरज आहे. मला 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 तुम्ही सांगा, तुमचा आता नवरा गेला तुम्ही म्हणालात. नवरा कसा गेला? म्हणजे काय आजारी होता का काय? कॉमेडी गेला. नवरा कॉमेडी गेला? खूप कॉमेडी गेला. म्हणजे मला नाही कळलं. तुम्हाला सांगते, खंडाळ्यात गेला होता मित्रांबरोबर पिकनिकला. अच्छा. रात्री प्रचंड दारू प्यायला टाईट झाला आणि जंगलात वाघाची गुहा दिसली, झालं गुहेत घुसला. अरे म्हणजे वाघाने खाल्ला बिल्ला की काय? नाही, गुहा नव्हती ती, रेल्वेचा बोगदा होता. रेल्वे आली आणि उडवला. हसताय तुम्ही? हो हसताय. नवरा गेलाय ना तुमचा? कॉमेडी गेला. मीच काय, सगळी दुनिया हसत होती हो त्याच्यामुळे. कॉमेडी गेला. असं झालं, खूप वाईट झालं माझं. तुम्ही काही करू शकता का? टेन्शन घेऊ नका. बघा, मी तुम्हाला असिस्टंट म्हणून इकडे ठेवायला तयार आहे. ओके? हो, मी बोललो बायकोशी, काही हरकत नाही. मला नोकरी दिली तुम्ही? हो, अगदी अगदी. बापरे, खरंच तुमचे खूप उपकार झाले. अरे नाही नाही, देवासारखे उठवा. नका ना बसू मग तुम्ही. तुम्हाला माहितीये ना, एकदा बसल्यानंतर फटकल मारून बसायलाच लागतं तुम्हाला. नका बसू, या उठा. नाही, हे नाही मला आवडत. अख्ख्या स्किट मधलं हे आवडलेलं नाही मला. सारख्या सारख्या बसू नका तुम्ही. हा ठीक आहे, हरकत नाही, हरकत नाही. आता मी तुम्हाला माझ्याकडे थोडं काम देणार आहे, पण त्याआधी मी तुम्हाला विचारणार आहे की तुम्हाला टेलर म्हणजे काय माहिती आहे का? हो हो हो, ते थिएटर मध्ये पिक्चरच्या आधी दाखवतात ते ट्रेलर. टेलर म्हणजे माहितीये का? ते पैशांची अफरातफरी करतात ते. तो झोलर. टेलर म्हणतोय मी. टेलर म्हणजे आता हे इतकं हे काय वटवागुळं लागलेत का इथे? हे इतकं बघून तुम्हाला खरं तर कळलं हे अति होतंय असं नाही का वाटत तुम्हाला? टेलर म्हणजे काय तुम्हाला माहित नाही म्हणजे कमालच वाटतंय. नवरा गेला हो माझा 6 महिन्यापूर्वी. अरे पण नवरा गेला आणि बुद्धांक पण गेला, असं कसं होईल? हो की नाही? म्हणजे नवरा गेला हे काही निर्बुद्धतेचं कारण नाही असू शकत. त्याने तुमच्याशी लग्न केलं हे त्याच्या निर्बुद्धतेचं कारण होऊ शकतं. कळलं का तुम्हाला? असं कसं तुम्ही बोलू शकता? मला सांगा भाऊ, कसं बोलताय? डोकं ताळ्यावर नसतो माझं हल्ली, तुम्हाला सांगते. प्रचंड नैराश्य आलंय मला, तुम्हाला सांगते. आता काळजी करू नका, जे झालं ते विसरून जा. तुमच्या आयुष्यात आता काळा दिवस गेलेला आहे, आता नवीन प्रकाशमय असा दिवस आलेला आहे. मी तुमची साथ देईन. बापरे, तुम्ही हा जो मॉरल सपोर्ट देता ना मला, त्याकरता ना तुमचे खरंच खूप उपकार झाले. लाज नाही वाटत? तुम्हाला माहितीये ना, एकदा बसलात की बसता तुम्ही. नका करू ना हे नाही आवडत आहे मला. रिहर्सल पासून मला हे आवडत नाही. हे सगळ्यांना हे बघा, असं कसं करून चालेल? ह्याला पण धरा ना. सॉरी. ठीक आहे, मला सांगा, तुम्हाला आता जनरल विचारतो, तुम्हाला शिवता येतं का? हो. हा,
लहानपणी शिवाशिवी खेळायचं एका झटक्यात 1 2 3 4 आउट. नाही 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 काय नाही काय झालं काय? नाही खरंच काय नाही खरंच काय नाही. मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की शिवणं म्हणजे असं नाही, कामाबद्दल तुम्हाला काही येऊ शकतं असं तुम्हाला विचारायचं. बरोबर. हे तुम्ही एवढं केलंय ना तेवढं नाही येत मला, पण मी शिकेन. व्हेरी गुड. मी शिकेन. ही तुमची इच्छाशक्ती मला आवडलेली हो, मी आहे. शिकेन. व्हेरी गुड. ही इच्छाशक्ती कायम ठेवा. मी शिकेन. येस, ही इच्छाशक्ती कायम ठेवा. तुम्ही सक्सेसफुल व्हाल. यश तुमच्या पदरात पडेल. हा, व्हेरी गुड. ऑल द बेस्ट. तुमचा पहिला दिवस आहे. आता सगळ्यात आधी तुम्ही मला ही सुई आणि हा धागा, सुईत धागा ओवून दाखवा. अरे का बावल्या नाही काही बाई? अहो धागा असा करायचा असतो. सुई कशी करता तुम्ही? सुई आधीच ताट असते. असं केलं अजून ताट होणार का ती? धागा करायचा असतो. उलट दिला हातात. उलट कसं देता हे करा बघू. हा शाबास. हा हा शाबास. आईस्क्रीम आहे का ते? पेप्सी कोला खाताय का? हा मग त्याला खाता नाही की नाही? असं नका करू. ते घाण दिसतं. या सवयी एकदम मोडा. कस्टमर आला तर ह्याचा करताना वाईट दिसेल. ते लक्षात आलं का तुमच्या? हा शाबास. जमेल जमेल. हा जमेल. दुसऱ्यांना सांगायचं का स्किट करून घ्या म्हणून? बराच वेळ होतोय. हा ऐका फार वेळ जातोय ह्याच्यात. हे घालेपर्यंत जर कस्टमरची उंचीच वाढली तर काय कराल तुम्ही? आहे की नाही? पॉइंट आहे की नाही? फार वेळ जातोय. आणा इकडे. आणा. नाही जमत आहे तुम्हाला. नाही आणा. मला आणा. तुम्हाला जमत नाहीये. आणा. सोडा. आणा. हा हा मी करते. मी केलं असतं. हे राहू दे. आता हे आपण नंतर बघू. तुम्हाला हे माहितीये का काय आहे? हो, कैची. शाबास. कैची. हा आता हे कैची घ्या आणि हे कापड घ्या. हा आता ह्या कापड हे बघा इथून सुरू करायचं ते इथपर्यंत सरळ असं कापून दाखवा. हा घ्या. शाबास. हा घ्या. एक मिनिट जरा दाखवा. 1 मिनिट होत आलं. हे काय तुम्ही कापल्यात? कापते ना तुम्हाला मी हे तुम्हाला मी सरळ कापायला सांगितलं होतं. हे काय आपण नागाला चड्डी शिवतोय? हे नागमोडी असं कापायचं असतं. हे तुमचं सरळ आहे. नवरा गेला ना हो माझा. काय वाटेल ते करणं देऊन नवरा गेला म्हणून नागमोडी काय? नाही जमत तुम्ही निघा प्लीज. नाही तुम्ही निघा प्लीज. तुम्हाला जमत नाहीये प्लीज निघा. पहिल्याच दिवशी हकलू नका. मी तुमच्या पाया पडते. या बहिणीला मदत करा भाऊ. असं करू नका. नाही जमणार. तुमच्या पाया पडते. आता पडू नका. थांबा. अरे आमचे कस्टमर आले. कसे आहात? नमस्कार. कांबळे अभिनंदन. तुमचं लग्न ठरलंय. हो पहिल्यांदाच लग्न करतोय. म्हणजे नाही म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा इतका मोठा कार्यक्रम. अगदी. चौगुले मला लग्नासाठी एक छान सूट शिवायचा आहे. अरे म्हणजे काय? नक्की जाऊ. तुमच्या वडिलांचा सुद्धा माझ्या वडिलांनी शिवला होता सूट. आठवतं ना? हा शिवायचा आहे. हा सूट बाजूला ठेव. ही माझी असिस्टंट आहे. नवीनच लागली. पहिला दिवस आहे. माझ्याकडे आहेत तुमची मापं. मी तुम्हाला 4 दिवसात सूट शिवून देतो. प्लीज. ओके प्लीज. ओके टेन्शन घेऊ नका. भाऊ तुम्ही काळजी करू नका. तुमचा गळा मी कापेन. काय बोलताय? नाही सूट शर्ट शिवणार आहे ना त्याचा गळा हे कापेल. मी कापेन ना गळा. कापायचा नाही. गोल कापेन. नाही कापायचा. तुला अजून ते सुईत धागा होता येत नाही. डायरेक्ट कापायला बिपायला घेशील नुकसान करशील. मला सांगितल्याशिवाय काही करायचं नाही. 6 महिने मला फॉलो करायचं. लक्षात आलं तुझ्या? हे ठेव कोपऱ्यात. हा साहेब मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुमची जी पॅन्ट आहे त्याला बटन लावून देऊ का चेन लागेल? त्याला चेन लावा. सोयीचं पडेल. शिवायला बरं पडेल. अरे काय बोल तू? गप्पा बस ना जरा. शिवायला गप्पा बस. हे काम करते. मशीन आहे त्याच्यात ऑइल टाक. हे बघ हे मशीन मध्ये ऑइल टाकत बसाल. व्हेरी सॉरी. नाही काय झालंय तर आपण तिकडे. मला फक्त एक चेन तर लावाच. पण 4 दिवसात जर सूट मिळालं तर जास्तच बरं होईल. नाही हरकत नाही. शिलाई मशीन सुसू करायला उभा आहे तुझ्या समोर. हे काय करतेस? कशाला करतेस? तिला असं बरं वाटत असेल. नको करू. हे आहेत ना समोर ह्यांच्या समोर सुनी फू अशा आवाज नाही काढायचे. सॉरी.
आमच्या ह्या दुकानात आजपर्यंत कोणी केलेलं नाहीये. हे आवडत नाही मला. बरं सॉरी. टाळ कसं टाकतं? सॉरी सर, व्हेरी सॉरी सर. काम प्लीज. येस मी म्हणत होतो की 4 दिवसात सूट मिळाला ना तर ए बप्पीलेरी, गप्प ना तू. कळत नाही का तुला? गप्प बस. अक्कल नाही तुला? खूप झालं आता. ओरडा सगळे मलाच ओरडा. मला काही समजलं नाही. हे बघ हे बघ हे बघ, सगळं तेल कसं सांडलंस बघ तू. ही तुझी अक्कल. सॉरी मी पुसते. 1 मिनिट. हे असं पुसतात, हे असं घेऊन हे असं पुसतात, हे असं पुसतात. अरे तुला अक्कल आहे का रे? नाही सॉरी सॉरी. अरे यार माझं महागातलं का? तू मेला. याला कसा मारू मी? मी उचलतो. ह्याला कसा मारू सांग. 1 मिनिट कैची देऊ का? कैची काय देते? अरे ऐक रे, माझं ऐक रे. अरे ऐक रे. क्या बात है, क्या बात दादा, क्या बात है ताई. दादा, माझी जाम इच्छा आहे की या बाईंना तू इथे असिस्टंट म्हणून कायम करावंस. हा, आणि पुन्हा पुन्हा हा विषय घेऊन आमच्या भेटीस यावं. इतकं आम्हाला आवडलंय स्किट. मस्त. सई, काय म्हणशील? कडक परफॉर्मन्स होता. विशाखे केविलवाणं बेअरिंग घेऊन जे काही एकावर एक पंचेस टाकलेस तू आज, अमेझिंग. इथे काय वटवागळ्या लटकवलेत का ह्याच्यावर मी संपले होते. फार मस्त झाला परफॉर्मन्स. हसून हसून वाट लागली, मजा आली. मस्त. प्रसादा, फार सुंदर, फार अप्रतिम. सम्या, तू हा टेलर तर उत्तम साकारलासच, पण मुळात तू उत्तम स्टोरी टेलर आहेस. त्यामुळे वा दादा, तुला हे सगळं फार उत्तम जमतं की कुठल्या विषयाच्या सोयीमध्ये कॅरेक्टर्सचा धागा कसा ओवायचा, त्याच्यात पंचेसची शिलाई किती मजबूत असायला हवी, आणि प्रत्येक परफॉर्मन्स हा कसा सुखी माणसाचा साजरा होईल याचं तुला उत्तम ज्ञान आहे. वा दादा, क्या बात आहे. आणि त्याच्याच बरोबर जोडीला तुझ्या विशाखा असते, जी त्या सदऱ्यावरती इतकी उत्तम कलाकुसर आणि इतके उत्तम रंग पसरवते की असं वाटतं आपणही तो अंगात घालूनच फिरावं. क्या बात है, क्या बात है. फॅन्टॅस्टिक. अत्यंत स्वच्छ, निखळ, निर्मळ आणि दर्जेदार विनोद. सलाम. वा वा. क्या बात है. मंडळी, संसाराच्या युद्धात लढताना नवरा बायकोला कधी काय शस्त्र मिळेल काही सांगता येत नाही. याचाच एक अजब नमुना पेश करायला तुमच्या समोर येत आहेत कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि निरागस विनोदाचा अवतार पृथ्वी प्रताप. मी शेवटचं विचारते, चूक तुमची आहे, तुम्ही सॉरी म्हणणार आहात की नाही? ए जा शानी बने, चल. सॉरी म्हणणार आहे का नाही? चल शानी बन. आली मोठी. नीट बोलायचं माझ्याशी. याच्यासाठी लग्न केलं काय? मला सॉरी म्हणा, मला सॉरी म्हणा, याच्यासाठी केलंय. जा आज जा, शानी बनते. एक मिनिट. जा वगैरे हे तुम्ही नाही सांगायचं. मला जायचं असेल तेव्हा मी जाईन. बोललो जा, चल. बोललो काय करशील? मला माहितीये ना, आता जा करताय, नंतर याल मागून रस्सू ऐक ना जरा. हड. मला काय गरज नाही रस्सू करायची, कळलं ना? माझा मी समर्थ आहे जे करायचं ते करायला. हे काय बोलताना हे लक्षात ठेवायचं. आहे लक्षात ठेवायचं. आहे. नंतर गरज लागली तर की माझ्या मागे यायचं नाही. आली ऐक ना मोठी. रस्सू, मला आवाज द्याच ना. अरे जाग, मला काय गरज पडली? मी बघते. जा ना, जा. मला नको सांगू. काम कर तुझी. 2 तास राहून दाखवा. काय 2 तास? जा. मला सांगू नका. मी सांगितलं जा. तुम्ही जा म्हणताय म्हणून मी जात नाही. मला जायचंय म्हणून मी जाते. तुम्ही सांगितलं म्हणून जात नाही. गरज पडणार. आली मोठी. काय गरज पडणार आहे का मला तुझी? अरे जा. अगं गप. अरे फुटेल तुझा. आली मोठी. गरज पडेल. गरज काय गरज पडणार आहे सर आपल्याला या बायकांची? आल्या मोठ्या गरज पडणार आहे करून. काय असतं? हा, कपडे तर आता वॉशिंग मशीन पण धुते हो. बटन दाबलं की झालं. आणि काय असतं? काय जेवण. लॉकडाऊन मध्ये शिकलोय मी. लॉकडाऊन मध्ये व्यवस्थित जेवण करायला शिकलोय मी. 4 पदार्थ तर हास्य करतो. इन्स्टंट नूडल इतक्या इन्स्टंट करतो कळणार पण नाहीत. अंड तर एवढं कमालीचं बॉईल करतो ना मी. आणि काय असतं? हा, वाटतं मला आमची गरज लागेल. काय गरज लागणार आहे? आणि मला सांगा प्रसाद सरची गरज आहे तेव्हा नेमकं ह्या काय म्हणतात? झोपा गॅप. सर 1 मिनिट, मला फोन आला सर. 1 मिनिट. शपथ त्रास. सर का फोन करतायत?
हॅलो सर. हॅलो मिस्टर पृथ्वी. सर बोला ना सर. सॉरी तुम्हाला त्रास देतोय. मला एक छोटंसं काम होतं तुमच्याकडे. सर बोला ना बोला ना सर. तुम्ही जे प्रेझेंटेशन मला पाठवलं होतं ना, ऍक्च्युली काय झालं, माझ्या लॅपटॉपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे, त्यामुळे तो ओपन होत नाहीये. मला ते आज कॉन्फरन्समध्ये ते सगळं एक्सप्लेन करायचं. तुम्ही जरा रेफर कराल का प्लीज? ऑफकोर्स सर, ऑफकोर्स सर. मेहताच प्रेझेंटेशन. हां मेहताच. येस सर. मी एक मिनिट सर प्लीज. सर आय एम सो सॉरी. मी लॅपटॉप एक मिनिट ऑफिसमध्ये विसरलोय सर. हो. हां तर मी फोनमध्ये बघून सांगू का? माझ्याकडे फाईल आहे मेल. शुअर प्लीज. एक मिनिट सर. लाऊडस्पीकरवर ठेवतोय, आवाज थोडा घुमेल. चष्मा कुठे? चष्मा. रसिका. सर एक मिनिट सर. शुअर. रसिका. अगं रसिका. अगं रसू माझा चष्मा पाहिलास का? बॉसचा फोन आलाय, प्रेझेंटेशन दाखवायचंय. माझा चष्मा पाहिलास तू रसू? 5 मिनिटं झाली नाही तो. इतक्यात गरज लागली तुम्हाला? गरज लागली म्हणजे? नाही मगाशीच म्हणालात ना माझी कामं करायला मी समर्थ आहे. काय झालं त्याचं? मी म्हणालो आहे? हो म्हणाला तुम्ही. अरे बापरे. नाही मी असं का म्हणेन रसू? नाही आता तुम्हाला आठवत नसेल ना. नाही बरोबर आहे. गरज पडली ना की बरोबर तुम्ही पुरुष सोयीने सगळं विसरता. पण आमच्या बायकांचं तसं नाही. आमच्या बरोबर लक्षात असतं. मोठ्या माझाने काय सांगत होतात त्यांना? बायकांच्या आयुष्यात काय गरज आहे, आपलं आपण सगळं करू शकतो म्हणत होतात ना. मग मला नाही फरक पडत. शोधा स्वतःचा चष्मा. शोधा. हॅलो. हा सर. हॅलो मिस्टर पृथ्वी. हा सर. बायको चिडली आहे का? परमेश्वर आपणास बळ देव. टेक युअर ओन टाइम. येस सर. ऐक ना यार, बॉस चिडायच्या दे ना चष्मा, प्रेझेंटेशन द्यायचंय मला. मला रोज मरमर करायचं. घरातली सगळी कामं करायची मी, घरात उठबस करायची पाहुण्यांची. आणि तुम्ही काय करता सांगा ना? काय करता? सोफ्यावर शुंभासारखे बसून असता. इकडची कडे तिकडे तरी करता का? सगळीकडे पुढाकार घ्यायचा मी, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या मी. आणि मध्येच काय सुरू केलं यार रसिका? थांब मध्येच वगैरे नाही, ऐक ना आजपासूनच सुरू आहे. जरा शांत राहा. बॉस आहेत फोनवरती. प्लीज प्रेझेंटेशन करायचं. चष्मा दे शांतपणे. सर एक मिनिट. हा सर एक मिनिट. ते ना यार. आधी कबूल करा. काय कबूल करू? कबूल करा तुम्हाला माझी गरज आहे, मला तुमची गरज नाहीये. ए जा रे जा. आली जा रे जा. मी नाही करणार कबूल बिबुल. ठीक आहे. यार रसिका चष्मा हवाय ना, मग कबूल करायचं. म्हणायचं तुम्हाला माझी गरज आहे, मला तुमची गरज नाही. म्हणा. मला तुझी गरज आहे, तुला माझी नाही. चल मनापासून म्हणालात ना तरच मिळेल. मला तुझी गरज आहे रसिका, तुला माझी नाही. चष्मा दे. गुड. 10 उठाबशा काढा. अति होत आहे. नाही काही अति वगैरे होत नाहीये. उठाबशा काढल्यात पाय दुखायला लागले ना की बरोबर मेंदू मध्ये गिरवलं जाईल की तुम्हाला माझी गरज आहे, मला तुमची नाही. 10 उठाबशा काढायच्या आणि प्रत्येक उठाबशीला हेच म्हणायचं. कळलं? सुरू. सर एक मिनिट. सर मला तुझी गरज आहे, तुला माझी नाही. व्हेरी गुड. मला तुझी गरज आहे, तुला माझी नाही. मला तुझी गरज आहे, तुला माझी नाही. मला तुझी गरज आहे, तुला माझी नाही. पृथ्वी सर एकच मिनिट. सर कसं आहे मिस्टर पृथ्वी? सर मला तुमची गरज आहे, तुम्हाला माझी नाही, हे मला कळलेलं आहे. पण कृपया जरा लवकर बघाल का? नाही मी समजू शकतो बायकोचं चिडणं काय असतं मला माहिती आहे पृथ्वी. स्वामी तिन्ही जगाचा, बायको असून भिकारी असं कोणीच म्हटलेलं नाहीये, मला कल्पना आहे. मिस्टर पृथ्वी. हा सर. बायको हा सर कठीण असतं.
हो सर कठीण मला कल्पना आहे सर. हो सर मी एकच मिनिट फक्त सर चष्मा घेतो प्रेझेंटेशन वाचून दाखवायचं. थँक्यू सर. दी चष्मा दे. 4च उठा बशा झाल्यात. मला तुझी गरज आहे तुला माझी नाही. दे ना नंतर बाकीच्या काढतो 5 चष्मा दे. चष्मा दे माणूस तात्काळ तिकडे चष्मा दे. चष्मा देते पण एक लक्षात ठेवायचा जागे हा माज आहे ना हा माझ्या समोर नाही करायचा. याच्या पुढे नाहीच करायचं. हे जे काय तुमचं घर चाललंय ना घराला घरपण आहे ना ते फक्त माझ्यामुळे हे डोक्यात ठेवायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला माझी गरज आहे मला तुमची कडीचीही गरज नाहीये. तुमच्याशिवाय माझं कधीही आणि काही अडत नसतं लक्षात ठेवायचं. मिस्टर पृथ्वी सर नाही त्या बरोबर बोलतायत लक्षात ठेवा. कसं आहे बायको नावाचा जो सहकारी असतो की नाही फार कठीण हो फार कठीण. काय झालं सर? अहो काय सांगू बायको. काय झालं सर? आपण बसूया नक्की बसूया. मिस्टर पृथ्वी. हा सर आपण बसूच या. सर पण त्याआधी मी प्रेझेंटेशन वाचून दाखवू कसं? नाही काही गरज नाही. काय झालं माझा लॅपटॉप अचानक सुरू झाला. आता लॅपटॉप का सुरू झाला माहितीये का? का सर? कारण त्याला बायको नाहीये. ठेवतो सर. म्हणजे काय पर्यायच नाही. ठेवा ठेवा. सर काय अर्थ आहे यार याला? हे बॉस तर हे बोलणं ऐकण्यासाठी मी त्या 5 उठाबशा काढल्या. तुम्हाला सांगतो प्रसाद सर कर्मा असतो म्हणतात ना ते खरंय आहे कर्मा. आणि हा कर्मा नावाचा वळू फक्त आणि फक्त नवऱ्यांच्या मागे लागलेला असतो. बायकांना काहीही करत नाही तो कर्मा. जिथे कुठे असशील ना ऐक यू आर सो बायस्ड. यू आर सो बायस्ड. काय 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 झालंय? अरे यार एवढ्याशा पालीला घाबरते रसिका तू? पाले आतमध्ये पाले आतमध्ये. थांब ये इकडे मी हे करतो त्या पालीला. कर्मा 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 यू आर नॉट एट ऑल बायस्ड. वाह वाह वाह. मौका भी है दस्तूर भी है. तुम्ही बसताय का? तुम्हाला काय सांगितलं? बाल आहे ना आतमध्ये. हकला ना तिला प्लीज हकला ना. अरे नाही काय झालं शुंभासारखं बसून असतो की नाही मी घरात पाहुणे आल्यावर मग जरा शुंभासारखं बसलो. ऐका ना ते सगळं मगाशी फालतूगिरी विसरा ना तुम्ही. हकला ना त्या पालीला प्लीज प्लीज. हकला ना. मला तुम्हाला माहिती आहे मला नाही आवडत. हकला ना तिला. नाही मी तुम्हाला झाडू देऊ का? नाही ते काम करा हे मॅगझिन गाडी काय 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 पाल तिकडे आली. अरे बाप रे बाहेर आली. वा 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 ये 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 वा वा. म्हणजे किचन मधली पाल इकडे आली. किचन मधली पाल इकडे आली. तशी बरं झालं. म्हणजे उगाच हातापाय पडायला लागत होत्या मला तुमच्या. एक मिनिट म्हणजे काय नाही मी जाते. यार हे ऐक ना 2 मिनिट थांबू शकत नव्हती आतमध्ये? बायको मुठीत आली होती माझ्या जवळ जवळ. अरे 5 नारळ दिले असते मी तुला जवळ. काय काय दोन पाली आल्या तो आपल्या घरात. धीपडे. अरे आप तो सहकुटुंब सहपरिवार आहे हो. अरे 2 पाली आहेत घरात. क्या बात आहे क्या बात आहे. हाकला नाही अजिबात हाकला बिकलायचं नाही. कशाला हाकलायचं त्या बिचारा प्राण्याला? किती साधा सरळ प्राणी आहे बघ. किती बिचारा प्राणी आहे. काय बिचार काही नाही. बघा ना ती कशी बघते माझ्याकडे. कशी बघते? अरे बापरे कशी बघते. इकडे इकडे इकडे. बापरे आई ग. तुला सांगतो रसिका इकडे 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 ये ना. इकडे ये. ते बघ 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 तिचे ते टपोरे डोळे. तिचे ते टपोरे डोळे पाहिले ना की हनीमूनच्या दिवशी लाजलेली तू आठवतेस मला. गप्पा बसा. माझी तुलना त्या पाली बरोबर करू नका. अगं खरंच. ते बघ तिची आणि तुझी मौशार कांती. तुम्हाला माहितीये पालीचा विचार केला तरी मला शिसारी येते. हो शिसारी येते. मला पण मगाशी कळ येत होती पायात. मेंदूत गिरवलं जाईल तोपर्यंत उठाबशा काढा म्हणालीस ना. आता तुझ्या मेंदूत झिरपू दे ना जरासं की तुलाही माझी गरज असते. असते नाही नसते नसते.
पटकन कबूल कर. मी कसं तू म्हटल्या कबूल केलं होतं मला तुझी गरज असते, तसं तू पण कबूल कर, तुला माझी गरज आहे. हा ठीक आहे, करते कबूल. चल ये बा तिकडे समोर ये. अरे यार हा तर शो आहे. ये इकडे. हा हा म्हण मला तुमची गरज आहे. मला तुमची गरज आहे. ये बात. आता हकला पाली. नाही आता उठा बसा. तुम्ही मी जे केलं तेच परत मला करायला सांगते. हे काही गरजेचंच नाहीये ना मुळात. फिट्टमफाट. चला उठा बसा पटकन. काढते. उठा बसा काढताना म्हणायचं मला तुमची गरज आहे. मला तुमची गरज आहे. मला तुमची तुमच्याशिवाय माझं आयुष्य अधुरा आहे. म्हण. हे कशाला? मी सांगितलं होतं. पण म्हणायचं मला हवंय म्हणायचं. मला तुमच्याशिवाय माझं आयुष्य अधुरा आहे. माझ्या अंधकारमय आयुष्यात तुमच्यामुळे दिवे उजळले एवढं बोलायचं. एवढं अलंकारिक बोलायचं. उठा मी बोलते. काय तुमच्या अंधकारमय आयुष्यात. तुझ्या अंधकारमय आयुष्यात माझ्यामुळे खूप सुंदर, अतिशय रिलेटेबल विषय तुम्ही खूप छान फुलवलात. खूपच भारी. प्रसाद पाली एवढा जीव होता पण डायनॉसॉर एवढा परफॉर्मन्स होता. फार मजा आली. सुरुवातीला तू जेव्हा माझ्याशी बोलत होतास आणि त्या पूर्ण परफॉर्मन्समध्ये बायकोबद्दल जेवढी तू स्टेटमेंट्स करत होतास, खूपदा मला असं वाटलं की पटकन हो म्हणावं. पण गोची अशी आहे की माझी बायको नित्यनेमाने आपले सगळे एपिसोड बघते आणि तिने जर हा एपिसोड बघितला तर तुम्ही मला बघू शकणार नाही, म्हणून तुमच्यासाठी म्हणून मी काही रिॲक्ट झालो नाही. इतकं माझं प्रेम आहे तुमच्यावर, मी काय करतो तुमच्यासाठी बघा. एनिवे फॅन्टॅस्टिक. आणि बाजूच्या घरात घडतंय की काय अक्षरशः असं वाटत होतं. इतकं लाईव्ह केलं तुम्ही दोघांनी तो प्रसंग, इतका लाईव्ह केलात. आता स्किट सुरू झालं तेव्हापासून पाल चिकटवलेली होतीच, पण जेव्हा रसिका रिॲक्ट झाली तेव्हा आमचं तिकडे लक्ष गेलं. इतकं पकडून धरलं होतं तुम्ही. फॅन्टॅस्टिक. आणि बॉस जे आले होते ते ॲक्च्युली पालीसारखे आले होते या परफॉर्मन्समध्ये. ते गुपचूप आले, थोडा वेळ वळवळले आणि निघून गेले. सचिन गोस्वामी सरांसाठी जोरदार टाळ्या. श्योर थिंग. वंडरफुल. खूप मजा आली. वा खूप छान मित्रांनो. कीप इट अप. मंडळी याचबरोबर आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. आता भेटणार आहोत उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार.